नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. गणेश विसर्जनाच्या दिवशी आणि पैगंबर जयंतीच्या दिवशी शहरातील मद्य विक्री करणारे दुकानं बंद करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे एमआयएम पक्षाच्या वतीने करण्यात आली. गणपती विसर्जन असल्याने तसेच मुस्लिम समाजाचे पैगंबर जयंती असल्याने दोन्ही दिवस दारूचे दुकानं बंद ठेवावे. तसेच देशात व राज्यात मुसलमानांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले असून त्यांना जीवानिशी मारले जात आहे आणि शासन डोळे मिटून गप्प बसले आहे. या घटनेचा देखील एमआयएम पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करत घोषणाबाजी करण्यात आली. आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिम तर्फे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज कलेक्टर ऑफिसला आले आहे. धुळे शहरामध्ये 5 सप्टेंबरला पैगंबर जयंती सादर करण्यात आली आहे. त्या निमित्ताने आम्ही इथे आलो आणि कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहोत की धुळे शहरामध्ये दारू विक्री बंद झाली पाहिजे. 2 दिवस आमची मागणी आहे की धुळे शहरामध्ये 5 आणि 8 तारखेला दारूबंदी झाली पाहिजे. आणि यासोबत आम्ही यावलमध्ये जे मॉब लिंचिंग झाली आहे त्याच्या निषेधात आणि जे आरोपी तिथे पोलीस डिपार्टमेंटने पकडलेले आहे त्यांना सक्त कारवाई त्यावर झाली पाहिजे. या निमित्ताने आम्ही आज कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यात आलं आहे. आमची मागणी आहे की हा 2 मागण्या आमच्या कलेक्टर साहेबांनी वरती शासनाद्वारे आमची मागणी कबूल करावी. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.